हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले या चॅनलसाठी मी अतुल सुधे एक नवीन फुकटचा सल्ला घेऊन. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी म्हणून जो एक स्ट्रगलर वर्ग इथे धडपडत असतो, अनेक वेळेला असं बघायला मिळतं की त्यातल्या अनेकांची ह्या ना त्या प्रकारात काही ना काही पद्धतीत फसवणूक झालेली आहे आणि आपली फसवणूक झाली हे त्यांच्या फार उशिरा लक्षात आलेलं आहे. तर हे अनुभव काही नवीन नाही आहेत. 10तले 8 लोक तरी कमीत कमी तुम्हाला सांगतील की हो, आमची या ठिकाणी या पद्धतीत फसवणूक झाली. मग इथे अशा फसवणुका होणे हा अनुभव इतका कॉमन असेल तर तो अवॉइड करता येणार नाही का? का तरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळे बकरे ह्या फसवणूक करणाऱ्यांच्या तावडीत सापडत राहतात. मी कायम सांगत असतो स्ट्रगलर्सना की ज्या क्षेत्रात तुम्हाला यायचंय, ज्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचंय, मग ते अभिनय क्षेत्र असो किंवा जगातलं दुसरं कोणतंही क्षेत्र असो, ज्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचंय त्या क्षेत्राची संपूर्ण माहिती, त्या क्षेत्राचा नीट अभ्यास केलात तर सहसा तुम्हाला फसवणुकीला तोंड द्यायला लागत नाही. म्हणजे ती वेळच तुमच्यावर येत नाही. प्रॉब्लेम हाच होतो की इथे येणाऱ्या 100 पैकी 95 मुलं ही कुठलाही अभ्यास न करता ऑल्सो रॅन कॅटेगरीत रॅट रेसमध्ये सामील होतात. घरनं पाठिंबा असतो, काही लोकांना थोडेफार पैसेही घरातनं मिळतात, सपोर्ट मिळतात आणि काय बस कौतुकच असतं सगळ्यात. ते जे काय करतील त्या गोष्टीचं कौतुक असतं घरातल्यांना आणि मग ते शेफारले पण ते कौतुक डोक्यावर घेऊन एक ओव्हर कॉन्फिडन्स मनात घेऊन धावत सुटायचं. हा एक फंडा कॉमनली बघायला मिळतो. मग अशा पद्धतीत जी लोक अंधळेपणाने धावत सुटलेत ते कधी ना कधी कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या तरी खड्ड्यात तर पडणारच आहेत. आपण फसवले गेलो किंवा आपण खड्ड्यात पडलोय, आपल्याला टोपी बसलेली आहे हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला नेहमीप्रमाणे एक ब्लेम गेम सुरू होतो. जे मी मागे पण एका एपिसोडमध्ये सांगितलं होतं की ब्लेम गेम हा सगळ्यात सोपा गेम आहे खेळायला, जो कुणीही खेळू शकतं. आपल्याला जर एखाद्या गोष्टीत फेल्युअर आलं किंवा आपल्याला जर एखादी गोष्ट करायला जमली नाही तर त्याचं खापर हे समोरच्या कुठल्याही व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर फोडून मोकळं व्हायचं. हे स्वतःचं काही चुकलं असू शकेल का हा विचार तिथे करायचाच नाही. मला काही माहिती नव्हतं, त्यांनी ते सांगितलं ते मी केलं. मला कुठं काय माहिती होतं, त्यांनी मला जसं सांगितलं तसं मी वागलो. मी ह्याच्यावर आणि त्याच्यावर ठपके ठेवून दिले की विषय सोपे होतात. मी योग्य आहे हा जो काय एक आविर्भाव असतो ना, ह्यामुळेच खरं सांगायचं तर टोप्या पडत राहतात. सगळ्यात महत्त्वाचं काय तर इथे येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने पहिलं तर ब्लेम गेम खेळणं सोडून दिलं पाहिजे. निर्णय तुझे तर परिणामही तुझेच. यानुसार तू जे निर्णय घेतलेस त्याचे परिणाम हे तुझे आहेत आणि ते तू स्वीकार. दुसऱ्याला दोष देऊ नको. तू निर्णय घेताना 10 वेळा विचार केला होतास का की मी हे का करतोय? जे मी कायम सांगतो की प्रश्न विचारायला शिका स्वतःला. का मी हे का करू, मी हे का करायचंय, मी ते का करायचं नाहीये, ह्या काची उत्तरं तुम्ही शोधलीत, ह्या का प्रश्नाकडे तुम्ही गांभीर्याने बघितलं तर बरीचशी उत्तरं तुम्हाला विनासायास मिळतील आणि तुमची फसवणूक बऱ्याचशा अंशी टळू शकते. हे सत्य आहे. मी जे एक उदाहरण कायम देतो की मी जर आत्ता एखाद्याला म्हटलं उठ, पायात चप्पल घाल आणि सिंगापूरला जा, तर तो जाईल का? तो मला 50 प्रश्न विचारेल. का जाऊ? सिंगापूरलाच का जाऊ? मीच का जाऊ? तिथे जाऊन मी काय करू? माझ्या कामाचं स्वरूप काय असणार आहे? त्याचा काय मोबदला मला मिळणार आहे? मला किती दिवस तिथे राहावं लागणार आहे? मी कसा जाणार आहे? कुठे राहणार आहे? माझ्यासोबत कोण कोण आहे? मी परत कधी येणार आहे? असे 200 प्रश्न तुम्हाला विचारेल ना. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला जर मी नीट दिली, थोडक्यात त्याला ती सगळी उत्तरं नीट मिळाली तर तो सिंगापूरला जाईल किंवा किमान त्याचा विचार करेल. सो गेटिंग इन टू दिस फील्ड इज लाईक गोइंग टू सिंगापूर. का? हे प्रश्न विचारलेत. मीच का येऊ? ह्याच क्षेत्रात का येऊ? माझे प्लस पॉईंट्स काय आहेत, माझे मायनस पॉईंट्स काय आहेत, हे क्षेत्र नक्की काय आहे,
इथे कशा प्रकारची कामं चालतात, मी कुठल्या प्रकारच्या कामाला योग्य आहे, मग ह्या संदर्भातले योग्य माहितगार माणसं कोण आहेत ज्यांच्याकडे जाऊन मी माहिती घेईन, किंवा कुठला असं माध्यम आहे की ज्याच्या आधारावर मला माझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ह्या पद्धतीत तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं शोधत गेलात तर निश्चितच तुमचा मार्ग हा खूप सोपा होत जातो, आपोआप कमी धोक्याचा होत जातो. रस्त्यातले खड्डे, खाच, खळगे आपोआपच तुम्ही टाळता किंवा तुम्हाला ते वेळीच दिसतात आणि तुम्ही ते टाळून पुढे जाऊ शकता. माझं कायम असं म्हणणं असतं की यांनी माझ्यावर टोपी घातली, त्यांनी माझ्यावर टोपी घातली, अरे त्याला का दोष देतोयस? मुळात तुझं डोकं झुकलं म्हणून त्याच्यावर टोपी पडली. मुळात तुझं डोकं झुकलंच का? तुझं डोकं झुकलं नसतं तर डोक्यावर टोपी पडली नसती. या मीडियामध्ये बहुतांशी माणसं एका हाताने तुम्हाला अंजारत गोंजारत असताना दुसऱ्या हातात मागे टोपी धरून उभी असतात. ज्या क्षणी तुमचं डोकं झुकलं नाही त्या क्षणी वरून टोपी पडतेच. मग माझ्या डोक्यावर टोपी पडली याचा ब्लेम तुम्ही समोरच्याला का देता? जेव्हा त्याचा एक हात तुम्हाला पॅम्पर करत होता त्याच वेळेला दुसऱ्या हातात काय आहे याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाहीत का? आणि ते जर दिलं नसेल तर ही चूक कोणाची? मला माहिती नव्हतं, त्यांनी सांगितलं म्हणून मी हे केलं. अरे पण मग मला माहिती नव्हतं ह्या वाक्याची जबाबदारी कोणाची? तुला का माहिती नव्हतं ते? मग आधी ते माहिती करून का नाही घेतलंस? आणि तुला जर माहिती नव्हतं आणि तरीही तू पुढे आलास मग पडता खड्ड्यात आणि त्याला जबाबदार तूच आहेस. हे माझं कायमस्वरूपी म्हणणं असतं. तुम्हाला ज्या कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज मेडिकल फील्ड असेल, वकिली असेल, अकाउंटन्सी असेल किंवा कुठलंही इंजिनिअरिंग असेल किंवा कुठल्याही अन्य क्षेत्रात करिअर करणारी मुलं ही रात्रीचा दिवस करून घासून पुसून अभ्यास करत असतात. रात्र जागून ते मेहनत घेत असतात, ते क्लासेस लावत असतात, ते अनेक माध्यमातून त्यांची बुद्धी पॉलिश करत असतात, त्यांचं ज्ञान वाढवत असतात आणि असं परिपूर्ण ज्ञान घेऊन मग ते परीक्षेला बसतात आणि तसं ज्ञान घेऊन ते परीक्षेला बसतात म्हणूनच उत्तम मार्कांनी पासही होतात. मग एवढे कष्ट जर अन्य क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलांना घ्यावं लागत असेल तर तुम्ही अभिनय क्षेत्रात येत आहे किंवा मॉडेलिंग किंवा या झगमगत्या क्षेत्रात येत आहे तर तुमचा इथं अभ्यास नको. तुम्ही कोण टिक्कोजीरा लागून गेलात सगळं इझी तुम्हाला मिळायला पाहिजे? कष्ट हे कोणालाही चुकले नाहीत आणि तुम्हालाही चुकणार नाहीत. आणि कष्ट न करता इझी वे आउट, तुम्ही मला काही माहिती नव्हतं ह्या वाक्याचा आधार घेऊन तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला जे परिणाम भोगायला लागतील त्याच्या जबाबदाऱ्या ह्या फक्त तुमच्या असतात. तुम्ही नीट अभ्यास करून इथं आलात, अनेक प्रश्न स्वतःला पाडून घेतलेत आणि त्याची उत्तरं शोधलीत तर तुमचा प्रवास हा खूप कमी धोक्याचा होऊ शकतो आणि त्याला आपण म्हणू टू मेक अ स्मार्ट करिअर. आजचा माझा हा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सातत्याने पोचत राहावेत याकरता माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं चॅनल पोचावं याकरता जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.